ज्या चितेच्या अग्नीत सक्षमचं शरीर जळत होतं त्याच अग्नीला साक्षी मानून एका 20 वर्षाच्या मुलीनं एका मृतदेहाच्या गळ्यात वरमाळा घातली। गेल्या वर्षी जेव्हा संपूर्ण देश नांदेडमधील सक्षम ताटे हत्या प्रकरणानं आदरला होता, तेव्हा सक्षमच्या मृतदेहासोबत लग्नगाठ बांधून त्याच्याच घरात राहण्याचा निर्णय घेण्याचा आंचल मामिडवारनं प्रेमाची एक अद्भुत आणि अनोखी व्याख्या जगासमोर मांडली होती। तिच्या त्या धाडसाला, तिच्या त्या त्यागाला संपूर्ण महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं। सगळ्यांना वाटलं सक्षम जरी गेला असला तरी त्या आंचलच्या रूपानं त्याच्या कुटुंबाला एक हक्काची लेक मिळाली आहे, एक सून मिळाली आहे। तिनं सक्षमच्या घरात राहून त्याच्या वृद्ध आई वडिलांची सेवा करण्याचा निर्णय घेतला। तेव्हा ती फक्त सून नाही तर त्या घराचा आधार बनली होती। पण आज वर्षभरानंतर परिस्थिती अचानक बदलली आहे। ज्या घराला आंचलनं आपलं मानलं होतं त्याच घराचा उमरा ओलांडून आंचल कायमची बाहेर पडली आहे। पण खरंच आंचल बदलली। तिने सक्षमचं घर का सोडलंय? काय घडलं त्या बंद दाराआड? आणि आंचलनं केलेले ते धक्कादायक खुलासे नेमके काय आहेत पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। नांदेडला हादरवून सोडणाऱ्या सक्षम ताटे हत्या प्रकरणामागील सर्वात धक्कादायक आणि सुन्न करणारी बाजू म्हणजे त्या हत्येचे मुख्य सूत्रधार दुसरे कोणी नसून स्वतः आंचलचे वडील आणि तिचा भाऊ होते। आंचल आणि सक्षम यांच्यातील प्रेमसंबंधांना आंचलच्या कुटुंबाचा तीव्र विरोध होता। आपली मुलगी दुसऱ्या समाजातील मुलासोबत लग्न करणार हा विचार आंचलच्या वडिलांना आणि भावाला सहन होत नव्हता। हाच राग मनात धरून स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी सक्षमचा काटा काढण्याचा क्रूर कट रचला। घटनेच्या दिवशी आंचलच्या वडिलांनी आणि भावानी इतर साथीदारांच्या मदतीनं सक्षमला गाठलं आणि भर चौकात त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले। पोटच्या मुलीच्या सुखाचा विचार करण्याऐवजी तिच्याच डोळ्यांदेखत तिच्या प्रेमाचा रक्ताचा सळा पाडणारा हा क्रूर प्रकार होता, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश हादरला होता। सक्षमच्या निष्ठुर हत्येनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती। पण त्याच वेळी आंचलने जे केलं ते पाहून काळाचा काळजाचा ठोकाही चुकला असेल। समोर सक्षमचा निर्जीव रक्ताळलेला मृतदेह पडला होता। ज्या हातांनी तिच्या मेहंदीने सजलेल्या हातांना स्पर्श करायचा होता ते हात कायमचे थंड पडले होते। पण आंचल डगमगली नाही। तिने सक्षमच्या त्या मृतदेहासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला। सक्षमच्या चितेसमोर उभा राहून त्याच्या निर्जीव शरीराच्या गळ्यात वरमाळा घालताना आंचलनं प्रेमाचं एक वेगळंच रूप दाखवलं। तिचा हा त्याग पाहून संपूर्ण सोशल मीडियावर आणि गल्लीबोळात एक चर्चा सुरू झाली। प्रेम असावं तर असं। अनेक तरुण तरुणींसाठी आंचल हे खऱ्या प्रेमाचं जिवंत प्रतीक बनले। सक्षमच्या हत्येनंतर आंचलच्या आयुष्यात असं वादळ आलं ज्यानं तिचं सर्वस्व हिरावून घेतलं होतं। एका बाजूला तिचा प्रियकर, तिचा होणारा पती जगातून गेला होता, तर दुसऱ्या बाजूला मारेकरी म्हणून स्वतःचेच वडील आणि भाऊ गजाआड गेले होते। कोणत्याही मुलीसाठी ही परिस्थिती मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणारी होती। पण आंचलनं अशाही परिस्थितीत भावनांपेक्षा न्यायाला आणि आपल्या प्रेमाला प्राधान्य दिलं। तिनं समाजासमोर येऊन अत्यंत कठोर पण न्यायाची भूमिका मांडली। काळजावर दगड ठेवून आंचलनं जाहीर मागणी केली की ज्यांनी माझ्या सक्षमचा निर्घृणपणे जीव घेतला, माझ्या सुखाचा गळा आवळला, त्या माझ्या गुन्हेगार वडिलांना आणि भावाला कायद्यानं कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा दिली पाहिजे। स्वतःला जन्म देणाऱ्या बापासाठी आणि पाठीवरच्या भावासाठी फाशीची मागणी करणं हे कोणत्याही मुलीसाठी जगातील सर्वात मोठं दुःख असेल। कायद्यानं त्यांना त्यांच्या पापाची योग्य ती शिक्षा द्यावी यासाठी ती ठामपणे उभी राहिली। आंचलनं जेव्हा आपल्या प्रियकराच्या मारेकरांना म्हणजेच स्वतःच्याच जन्मदात्या वडिलांना आणि सख्या भावाला फाशी देण्याची मागणी केली तेव्हा संपूर्ण समाजात दोन तट पडले। एका बाजूला अनेक सुजाण नागरिक आणि तरुण तिच्या या धैर्याला सलाम करत होते। तिने रक्ताच्या नात्यांपेक्षा न्यायाची आणि प्रेमाची बाजू निवडली म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। परंतु त्याच समाजातला एक दुसरा गट मात्र तिच्या या भूमिकेवर अत्यंत टोकाची टीका करू लागला। स्वतःला जन्म देणाऱ्या वडिलांना फाशीच्या फासावर चढवायला निघालेली ही मुलगी कशी असू शकते, असा निष्ठुर सवाल काही लोकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला। ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं त्यांच्याच रक्ताची तहान लेक कशी काय बाळगू शकते, असे प्रश्न विचारून तिच्या चारित्र्यावर आणि तिच्या संस्कारांवर चिखलफेक सुरू झाली। एका बाजूला तिच्या अथांग प्रेमाची प्रशंसा होत असताना दुसऱ्या बाजूला ती स्वतःच्याच कुटुंबाची वैरी कशी झाली यावरून समाजानं तिला संशयाच्या पिंजरात उभं केलं। लोकांची दुटप्पी मानसिकता आंचलसाठी सक्षमच्या गमावण्या इतकीच वेदनादायी ठरत होती। कालपर्यंत आंचलचं कौतुक करणारे लोक एका रात्रीत तिचे विरोधक बनले आणि नेटिझन्सनी तिच्यावर आंचलचं प्रेम फक्त दाखवण्यापुरतं होतं का, तिने सक्षमच्या कुटुंबाला मधल्या पाड्यात का सोडलं, असा एक ना एक बोलणारे बोचणारे प्रश्न करत तिच्या चारित्र्यावर बोट ठेवायला सुरुवात झाली। सोशल मीडियावर आंचलला ट्रोल करणारे तिचं दुःख आणि तिची अगतिकता
पार विसरले होते. पण कोणालाही हे माहीत नव्हतं की ज्या घराला ती आपलं मंदिर मानत होती त्याच बंद दाराआड तिच्यासोबत नरक यातना सुरू होत्या. अखेर या सगळ्या टीकेला उत्तर देण्यासाठी खुद्द आंचल मामेडवार समोर आले. सक्षमचा सक्का भाऊ तिच्यासोबत अत्यंत अयोग्य वर्तन करत होता आणि वाईट हेतूने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. ज्या घरात तिने सुरक्षित असायला हवी होती तिथंच तिच्या अब्रूला नख लावण्याचा प्रयत्न केला गेल्यामुळे स्वतःचा स्वाभिमान वाचवण्यासाठी तिनं ते घर सोडलं. यासोबतच सक्षमच्या वडिलांचा मृत्यू कोणत्याही मानसिक धक्क्याने नाही तर आजारपणामुळे झाल्याचं स्पष्ट करत तिनं सत्य परिस्थिती जाणून न घेता चिखलफेक करणाऱ्या ट्रोलर्सना खडे बोल सुनावलेत. परंतु या संपूर्ण प्रकरणावर, त्या घरात घडलेल्या भयानक प्रसंगावर आणि स्वतःवर होणाऱ्या आरोपांचं खुद्द आचलच काय म्हणणं आहे ते पाहूया. मी तर एकदम प्रामाणिकपणे त्यांच्या घरी गेलेले होते. त्यांना मी वचन पण दिले होते. त्यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे की मी त्यांना वचन दिले होते. त्यांचा मुलगा म्हणून मी त्यांचा सांभाळ करणार, त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणार. आणि पण त्याचा भाऊ माझ्यासोबत बरोबर वागत नव्हता. एकदम असं बॅड इंटेन्शन होते त्याचे मला घेऊन. मला असं टच करत होता. सो मी त्याच्या घरी सांगितलं, त्याच्या मम्मीला, आजीला, अंकलला वगैरे, पण कोणी माझ्यावर विश्वास नव्हते करत. मग एके दिवशी मी असा विचार केला की एवढं सांगितल्याच्या नंतर सुद्धा त्यांना माझ्यावर विश्वास होत नाही आहे, तर पुढे चालून जर काही गलत झालं तर काय म्हणून यांनी विश्वास करतील माझ्यावर. आणि त्या कारणाने मी माझ्या घरी निघून आली आहे. आणि ते बोलत आहेत की मी त्यांच्या घरून पळून आली आहे किंवा आजीच्या तब्येतीचा बहाणा करून आली आहे. तर असं काहीच नाही आहे. SP सरांना सुद्धा हे माहिती आहे आणि ॲडिशनल SP अर्चना पाटील मॅडमला सुद्धा हे माहिती आहे की मी या कारणाने माझ्या घरी आले की सक्षमचा भाऊ मला त्रास देत होता, माझ्यासोबत गलत वागत होता. आणि पोलीस परमिशननं मी माझ्या घरी गेलेली आहे. सक्षमची मम्मी मला सोडायला आलेली नव्हती माझ्या घरी. स्वतः पोलीस कर्मचारी मला तिथे सोडायला आले होते. माझ्या घरी त्यांनी मला माझ्या आजीच्या हवाली केलं. आणि सक्षमच्या मम्मीचं असं म्हणणं आहे की मी माझ्या काकाच्या दबावाखाली येऊन किंवा काकाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते म्हणून मी माझ्या घरी परतली आहे. पण असं काहीच नाही आहे. मी सज्ञान आहे. मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. मला तिथे त्रास असल्यामुळे मी माझ्या घरी निघून आलेली आहे. बरं, आजही सक्षम ताटेवर तुझं प्रेम आजही आहे? आजही आठवतो तुला सक्षम ताटे? हां, ठीक आहे. प्रेम कमी झालंय? काय भावना बरं नेमक्या सक्षमसाठी आज तुझ्या? व्यक्त नाही करू शकत, पण हां, मी प्रेम खूप केलेलं आहे त्याच्यावर आणि अजून करते. पण त्याच्या घरच्यांनी माझ्यासोबत नीट वागायला पाहिजे होतं. बस एवढंच पाहिजे होतं मला. जर असं जर मी जर त्याच्यावर प्रेम करत नसती तर मी एवढं काही मीडियासमोर बोललेच नसते. आज तू SP साहेबांना भेटायला आली होती, काय नेमकं काय दुःख मांडलं? तेच की त्यांनी अशी फेक न्यूज दिली, मला बदनाम करत आहेत. त्यांचं म्हणणं की मी घर सोडून पळून गेली, बेपत्ता झाली आहे. पण मी माझ्या वडिलांच्या घरी आहे. कोणाच्या दबावाखाली येऊन किंवा कोणी मला इमोशनल केलेलं नाही की ये घरी म्हणून. मी स्वतःच्या मनाने गेलेली आहे माझ्या घरी. मी शांत राहणार होती, परंतु मी असं सांगणार नव्हती मीडियासमोर की त्याचा भाऊ माझ्यासोबत असं गलत वागला म्हणून. त्यांनी हे काल जी फेक न्यूज दिली त्यावरून मी स्वतःला रोखू नाही शकली आणि मी बोलले असं. आणि ते असं बोलत आहेत की सक्षमच्या वडिलांची डेथ माझ्यामुळे झाली वगैरे. पण खरं तर सक्षम जेव्हा औरंगाबादच्या हर्सुल जेलमध्ये होता तेव्हाच त्याच्या वडिलांची तब्येत ढासळली होती. आणि राहिली गोष्ट याची की असं लोक बोलत आहेत की ते मी निघून आल्यामुळे गेले म्हणून. हां, मी समजू शकते त्यांचा मुलगा गेला, त्यांना या गोष्टीचं दुःख होतं. पण तुम्ही त्यांच्या घरी पाहू शकता, त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये साफ दिसतंय की त्यांचे पूर्ण इंटेस्टाईन्स खराब झाले होते ड्रिंक करून करून. आणि त्या कारणाने त्यांना जेवण जात नव्हतं आणि ते जेवत नव्हते आणि त्या कारणाने त्यांची डेथ झाली. पण तुझं काय म्हणणं आहे आता? सक्षमच्या आई वडिलांनी असे माझी बदनामी करू नये, काय म्हणणं आहे तुझं? सक्षमच्या मम्मीनं असं मला बदनाम करू नये एवढंच म्हणणं आहे माझं. लोक एवढे वाईट कमेंट्स करत आहेत. लोकांना रियालिटी सुद्धा माहिती नाही की माझ्यासोबत तिथे काय घडलं आहे, कसा वागत होता त्याचा भाऊ, काय नाही. यांची बहीण जर माझ्या जागी असते तर ती राहिली असती का त्या ठिकाणी? यांनी राहू दिलं असतं का तिला? आणि तिनं जर असं माझ्यासारखं डिसिजन घेतली असती त्यांनी स्वतःच्या बहिणीला आणि असं कोणाला पण बदनाम केलं असतं का? एवढंच बोलायचं आहे मला. मला जे योग्य वाटलं ते निर्णय मी घेतला आणि माझ्या घरी परत निघून आले. आणि एवढंच महत्त्वाचं की माझ्या घरच्यांनी मी एवढं करून सुद्धा मला परत घरामध्ये घेतलं. आता तू कुणासोबत राहतेस? माझ्या आजीसोबत राहते मी, माझ्या वडिलांच्या घरी. काय मागणी आहे? ट्रोलर जे करतायत, ट्रोलर जे लोक कमेंट्स करतायत, त्यांना काय सांगशील तू? मी एवढंच मागणं आहे की प्लीज
जे रियालिटी आहे ते जाणून घेतल्याशिवाय मला बदनाम करू नका. प्लीज काही वाईट कमेंट्स करू नका. तुमच्याही घरी तुम्हालाही बहिणी असतील, सो प्लीज थोडा विचार करून कमेंट करत जा. समाजाने सत्य परिस्थिती न जाणून घेता तिच्यावर टीका केली. त्या समाजाला आज आंचलनं तिची खरी वेदना सांगितली. सक्षमला गमावण्याचं दुःख तर तिच्या काळजात आहेच, पण ज्या घरात ती सुरक्षित राहील असं तिला वाटलं होतं तिथंच तिच्या स्वाभिमानाला ठेच लागली. ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे. स्वतःची अब्रू आणि स्वाभिमान वाचवण्यासाठी आंचलनं घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुमच्या भावना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेवटी एकच म्हणावं असं वाटतं, नको करू रे देवा कोणाच्याही नशिबात असा खेळ, जिथं जिवंतपणीच वाटावं मरणं सोपं. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.